धनगर जमातीला अनुसूचित जमाती एसटीचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगानं आष्टी तालुक्यातील धानोरा येथे संतोषी माता चौकात सोमवार दिनांक 23 रोजी सकाळी 11:30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे. 1956 साली अनुसूचित जमातीच्या SC, ST यादी धनगड नावाची जमात दाखल करण्यात आली. त्यामुळे धनगर जमात गेल्या 68 वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिलाय. धनगड नावाची जमात अस्तित्वात नसताना ही चूक घडली. महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात 3 वेळा स्पष्ट केलं आहे की धनगड जमात अस्तित्वात नाही, मात्र धनगर जमात अस्तित्वात आहे. त्यामुळे धनगर जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणं आवश्यक आहे. आतापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीचे केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली असल्यानं जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ दिखावा अथवा वेळकाढूपणा तर करत नाही ना, अशा भावना येऊ लागल्यात. तरी महाराष्ट्र शासनानं गांभीर्यानं लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा, असं धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीनं आवश्यक निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको धानोरा येथे संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण यांनी धनगर आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी रामहरी महारनोर, अशोक ढवण, घोंगडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब गावडे, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण, शिवाजी बुरंगळे, युवराज खटके, संजय पारखे, अमोल खटके, आबा पालवे, राजेश लकडे, अनिल पालवे, श्रीकांत गोफणे, शिवाजी पालवे, सुखदेव खटके आदी धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी शेख हमजान, धानोरा, आष्टी. नमस्कार. प्रथमतः तेज वार्ता नेटवर्कचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज सकल धनगर समाज आष्टी तालुक्याच्या वतीनं धानोरा या ठिकाणी जे उपोषणाला धनगर बांधव बसलेत, पंढरपूर या ठिकाणी, लातूर, नेवासा यांना पाठिंबा देण्यासाठी आज धानोरा येथे रस्ता रोको केलता. गेली 70 वर्षे जी सरकार येते त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द कायम विलक्षण होईपर्यंत देते, परंतु विलक्षण झालं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असे कितीतरी वर्ष गेलेत, परंतु धनगर समाजाला कसलंही कोणत्याही सरकारने आरक्षण दिलेलं नाही. फक्त विलक्षण आलं की धनगर समाजाचा राजकारणापोटी फक्त उपयोग करायचा आणि विलक्षण झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाठ फिरवायची, ही काम प्रत्येक सरकारने केले. परंतु इथून पुढच्या काळात धनगर समाज हा सुज्ञ समाज झालेला आहे. इथून पुढच्या काळात धनगर समाज ह्या सरकारने जर विलक्षण लागायच्या अगोदर जर आरक्षण नाही दिलं तर ह्या सरकारला त्यांची जागा धनगर समाज 100% दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची मागणी एकच आहे की ST आरक्षण अंमलबजावणी आमची ताबडतोब करावी, अशी मी सकल धनगर समाज आष्टी तालुक्याच्या वतीनं हे करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज धानोरा या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीने जे पंढरपूर, वडीगोद्री, लातूर या ठिकाणी जे समाज बांधव धनगर आरक्षणासाठी ST प्रमाणपत्र मिळावे यासाठी जे समाज बांधव बसलेले आहेत उपोषणाला, यांना पाठिंबा देण्यासाठी आज धानोरा या ठिकाणी सर्व धनगर समाज बांधवांनी रस्ता रोको करण्यात आलेला आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे कोणी सरकार असेल त्यांनी जर आपल्या धनगर समाजाला ST प्रमाणपत्र जर नाही दिले तरी येणाऱ्या इलेक्शनला धनगर समाज हा त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून थांबतो. आज महाराष्ट्रभर सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. आज धानोरा या तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी सकल धनगर समाज आष्टी यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये 2 नंबर समाज असलेला धनगर समाज पिढ्यानपिढ्या मेंढपाळ व्यवसाय करतो, रानमाळामध्ये राहतो, डोंगरदऱ्यांमध्ये राहतो आणि कुठल्याही सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि असा समाज हा आदिवासीच आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं 1947 पासून जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये कलम 136 मध्ये धनगड हा धनगर समाज ST मध्ये आहे असं त्या ठिकाणी दाखल केलं होतं. पण काही राजकारण्यांनी त्यांच्या हेतूसाठी कटकारस्थान करून धनगर समाजाला ST आरक्षणापासून 70 वर्षापर्यंत आजपर्यंत म्हणजे वंचित ठेवण्यात आलेलं आहे.
त्याची तात्काळ राज्य सरकारने दखल घेऊन STची अंमलबजावणी करावी अशी माझी राज्य सरकारकडे निवेदन आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी धानोरा इथे आपण रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्या रस्ता रोको आंदोलनामागचं एक कारण होतं, जे 70 वर्ष आम्हाला या सरकारनं झुलवत ठेवलेलं आहे, त्या झुलवणाऱ्या सरकारला आम्ही त्यांची जागा इथून पुढे नक्की दाखवणार तर आहोतच. पण जर आम्हाला आत्ताच्या सरकारने जर ST आरक्षण प्रमाणपत्र नाही दिलं तर त्यांनाही त्यांची जागा यावेळेस आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत. खरं तर जे आमच्या घटनेमध्ये दिलेलं आहे आणि जे आमचा हक्काचं आहे ते आम्हाला आजपर्यंत कधी मिळालंच नाहीये आणि हे मिळण्यासाठी आम्ही कोणत्याही तराला जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता इथून पुढे आम्ही करत राहणार आहोत. कारण आमचा समाज हा आदिवासी आहे. आम्हाला आमच्या हातामध्ये काठी कुऱ्हाड घेण्याची वेळ या सरकारने आणायला लावलेली आहे आणि ते आता इथून पुढे आम्ही नक्कीच घेऊ आणि रस्त्यावर उतरून आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्र राज्यभर जो धनगर आरक्षणाविषयी रस्ता रोको आंदोलन, आज आम्ही बी धानोरा येथे रस्ता रोको करून धनगर बांधवांना आमच्या समाजाला न्याय मिळावा आणि आमचा ST प्रवर्गात समावेश करावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. तसेच पंढरपूर येथे आमचे जे समाज बांधव उपोषणाला बसले आहेत, आज त्यांचा 13वा दिवस आहे, तरी शासनाने या आमच्या समाज बांधवांची तात्काळ दखल घेऊन आम्हाला ST प्रवर्गामध्ये अंमलबजावणी करून JR काढावा आणि सकल धनगर समाजाची ही मागणी पूर्ण करावी अशी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रभर आपले धनगर बांधव त्यांना ST प्रवर्गातून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. आज ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. आपण जर पाहिलं की ST साठी जे निकष लागतात ते सर्व निकष हे धनगर बांधव पार करत आहेत. कारण हे आजही वाडी वस्तीवर राहतात, समाजात पूर्वी फार मिसळत नव्हते आणि हेच मुख्य निकष ST आरक्षणासाठी गृहीत धरले जातात. म्हणून यांना ST प्रवर्गातून आरक्षण दिलेच पाहिजे. आज जर आपण सरकार पाहिलं तर सरकारने अनेक जातीमध्ये तेढ निर्माण केलेले आहे. आरक्षणाचे प्रश्न ते सोडवू इच्छित नाही, कारण सरकारचा ह्याच्यात राजकीय स्वार्थ आहे. आपण जर पाहिलं भाजप प्रणित सरकार जे आहे हे RSSच्या विचाराने चालत आहे आणि RSS हे जातीनिहाय आरक्षणाला यांचा विरोध आहे. त्यांचा जो आरक्षणाची जी त्यांची मागणी आहे ती आर्थिक निकषावर आहे. आपण मागणी करत आहोत ते जातीच्या आधारावर मागणी करत आहोत. म्हणून शासनाने लवकरात लवकर मराठा आरक्षण असो धनगर आरक्षण असो याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा त्यांनी. अन्यथा सर्व बांधव सर्व बहुजन समाज त्यांना त्यांची जागा येता येईल निवडणुकीत दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. जय मल्हार, जय शिवराय.